बसा. हा नमस्कार आजी. आपल्याला आधी काय काय त्रास होते? माझे पाय भयंकर दुखत होते, मला चालताही येत नव्हतं. बरोबर बरोबर. पायांना पण सूज आलेली. बरं, गुडघ्यांची तुम्हाला गुडघ्यांना सूज आली? गुडघ्यांचा खूप त्रास होता आणि गुडघ्यांना खूप सूज आलेली. हे तुम्ही जे म्हणताय सूज आली, हे किती काळापासून त्रास होता? जवळजवळ 6-15 महिने. 6 महिने किंवा 15 म्हणजे 1.5 वर्षपर्यंत तुम्हाला हे त्रास होत होता. त्याच्यासाठी तुम्ही औषध योजना नाही केली? खूप केली पण काही त्याचा फरक नाही पडला. बरं बरं. डॉक्टर देवासिंगकडे आले, माझा खूप फरक पडला मला. छान. तुम्हाला जेव्हा आले तेव्हा असं खूप असं ACL TR तुमचे गुडघ्याचे म्हणजे खूप मोठे काहीतरी हे झाले होते, तुम्हाला चालताच येत नव्हतं. मुख्य येत नव्हतं मला. तुम्ही बिल्डिंग मधून किती दिवसाने उतरायचे? जिनाही उतरता येत नव्हता. हो का? मी अक्षरशः रडत उतरायची जिना. बरोबर बरोबर. आता पहिल्यापेक्षा चांगला मला जिनाही उतरता येतो. बरोबर. आता तुम्हाला उतरता येतो आणि चालता येतो मला. बरोबर. आपण एक 6 महिने पूर्ण व्यवस्थित फिजिओथेरपी आणि आयुर्वेदची चिकित्सा केली. पथ्य पण तुम्ही व्यवस्थित पाळले? पुष्कळ पाळले. काय काय पथ्य सांगितले होते सांगू शकता? मुगाची डाळ, भात, जेवणाचे टायमिंग, फळभाज्या, जेवणाचे टायमिंग्स बद्दल सांगितलं होतं. सकाळी संध्याकाळी 6च्या आत. बरोबर. दुपारी बरोबर बरोबर बरोबर. दुपारी झोपायचं नाही असे पथ्य होते. छान. हे तुम्ही व्यवस्थित पाळले. रात्री मला चांगली झोप लागली. बरोबर. आधी तुम्हाला लघवीला उठायला पण लागायचं रात्रीच्या वेळेला. लघवीला पण नाही. बरोबर बरोबर. आता तुम्हाला मस्तपैकी चालता पण येतो, जिना पण उतरता येतो, सगळं करता येतो. तुम्ही आयुर्वेदचं औषध व्यवस्थित घेतले, व्यवस्थित पथ्य पाळले, त्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटलं. खूप खूप धन्यवाद आजी. अजून तुम्हाला बरं करूया. मला झोप भरपूर येते, दुपारची पण येते. म्हणजे आधी जे आपल्याला हे होता की अहो झोपच लागत नाही, इतकं दुखतंय, त्याच्यापेक्षा आता आपण किती बरं झालं. तुम्ही आता किचन मध्ये सुद्धा काम करू शकताय. म्हणजे उभं राहून सगळं तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी तत्पर झालेले आहात. छान छान. धन्यवाद. पायोड लाई